ये सरकारी संडास में जाते पहले ये खड़े हो जाते फिर इनके पीछे पूरी लाइन लग जाती है। जो पण जोरात तारीख आहे ना त्याच्या घरी एक बिडीचं बंडल पोचून जाईल। महंगे भाव तुम आगे बढ़ो, महंगे भाव तुम आगे बढ़ो, महंगे भाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हा माझ्या विरोधात उभा आहे। माझी तरी फक्त दारू सोय नसते याची तर चन्याची पण नसते आणि हा माझ्या विरोधात उभा आहे। हम जहाँ खड़े होते फिर इनसे बैठा नहीं जाता। नहीं, हम जहाँ खड़े होते लाइन वहीं से शुरू होती है। तो इनका बराबर है ना, ये सरकारी संडास में जाते पहले ये खड़े हो जाते फिर इनके पीछे पूरी लाइन लग जाती है। चला थोड़े दर्शन घेऊन येऊ। चला थोडे दर्शन। नमस्कार आजी, तुम्ही मला वोट द्या, तुम्ही मला लहानपणापासून पाहिलं आहे। नमस्कार आजी, तुम्ही मला वाट द्या, तुम्ही मला पण लहानपणापासून पाहिलंय। नाही आजी, तुम्ही मला वोट द्या, तुम्ही मला लहानपणापासून पाहिलंय। नाही आजी, तुम्ही मला वाट द्या, तुम्ही मला लहानपणापासून ओळखता। अरे शेवड्यांना, मी तुम्हाला तेव्हापासून पाहिलंय जेव्हा तुम्ही तिथं चट्टीचे फिरायचे। अरे आजी ना जास्त पाहिजे आपल्याला। मावशी, तुम्ही मला वोट द्या, मी निवडून आल्यानंतर तुम्हाला पूर्ण धान्य मोफत देईल। मावशी, तुम्ही मला वाट द्या, मी निवडून आल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष मेकअपची किट फ्री देईल। मला मेकअपची किट मिळणार, ठीक आहे, मी वोट तुलाच देणार। मावशी, आता तुम्हाला मेकअपची किट देणार, मी निवडून आल्यानंतर तुमचे पूर्ण घरची कामे सांभाळेल। कामे करशील, भांडे घासशील, भांडे किती घासणार, कपडे धुशील, पुढे किती धुणार, त्यांना साफ करावं लागेल, संडास साफ करावं लागेल। ठीक आहे, मतदानासाठी करणार। ठीक आहे, मग मी वोट तुलाच देणार। मावशी, तुम्ही मला वाट द्या, मी निवडून आल्यानंतर तुमच्या वेगळ्या नवऱ्याला सांभाळेल। माझ्या नवऱ्याला सांभाळशील, हा। महिन्याचं आता टेन्शनच संपलं, मी तुलाच वोट देणार। मावशी, हा तरी तुमच्या डोळ्यात नवऱ्याला सांभाळेल, मी तुमच्या मुलीला सांभाळेल। अरे आधी भरपूर चालू अरे वाह, कॅमेरावाले दादा, माझे 4-5 फोटो काढा की। भाई अरे बापरे, कोणाचा तुला इथे काही फोटो शूट नाही का या गावाला करायचा? इकडे शूटिंग करते इंटरव्ह्यूची। बोला तिथे गावातल्या बाई आपल्या बाळाला सांभाळा, तो काय इकडे तू करताय? काही नोकरी कमी का बरं? बरं, तुम्ही मला सांगा, तुम्ही युवा पिढीसाठी काय करणार आहे? आजकालची युवा पिढी व्यसनाच्या अधीन होत चालली आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काय विचार केलाय? तुम्ही आपल्या गावाल्यांना नशामुक्त कसं करणार आहे? हो मॅडम, तुम्ही हे खूप बरोबर बोलले। आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे। याच्यामध्ये आम्ही काय करणार? सर्वात पहिले जो पण व्यसन करेल त्याला आम्ही डायरेक्ट जेल देणार। डायरेक्ट जेल, ना त्याच्यावर तुमची कारवाई होणार, ना त्याच्यावर तुमचा मुकदमा चालणार, त्याला डायरेक्ट जेल होणार। अरे बापरे, हो जुना आहे का? पण मला सांगा, तुम्ही हे काय खाताय?
मॅडम हा मुखवास आहे. उपवास आहे? हो हा मी जेवण झाल्यानंतर खात असतो. काय नेते पण काय शौक आहे ते बरं बाबा. चला आता आपण पाहू दुसरे नेते काय म्हणतात तर त्यांचं पाहू झाला आहे की नाही. माझी बाई वापस आली. अरे माझी फोटो काढायला त्यांना सांगते ना तुम्ही. मॅडम तुमचा फोटो काढवा. नाही तू भी तेरी नौकरी गई. तेरी नौकरी गई. तेरी नौकरी से निकाल दिया. अभी बराबर करेगा. अभी नहीं है. अभी अच्छे से शूट कर. तेरे को मैं स्क्रिप्ट के बाद देंगी. अबे सरक इकडे. एका जवळ कसं काय जेवण? तू म्हणाला पाहिजे. बरं चला. साहेब अरे मॅडम तुम्ही जेवण करा. कोणाला कळता का? तुम्ही मला सांगा की तुम्ही गाववाल्यांसाठी काय करणार आहे. आपल्या गावच्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही काय विचार केलेला आहे. मॅडम मी बघा मी ना निवडून आल्यानंतर आपल्या देशाची सर्वात मोठी समस्या आहे की देशामध्ये पाणी नाहीये. बरोबर बरोबर. तर मी प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी पोहोचेल. प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचे 3 नळ बसवेल. तीन ना तीन हा 3 नळ बसवेल. पहिला नळ ज्यामध्ये गरम पाणी येईल. गरम पाणी येईल. दुसरा नळ ज्यामध्ये थंड पाणी येईल. थंड पाणी येईल. आणि तिसरा नळ ज्यामध्ये पाणी येणार नाही. पाणी येणार नाही. हा बघा पहिला नळ गरम पाणी ज्याला गरम पाण्याने आंघोळ करायचे तो पहिल्या नळाखाली बसेल. ज्याला थंड पाण्याने आंघोळ करायचे तो थंड पाण्याच्या नळाखाली बसेल. तिसरा नळ कशासाठी. आणि तिसरा यांच्या वर्गासाठी जे महिनाभर अंघोळ करत नाही. बर 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 ठीक आहे.